नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असाल. सर्वात पहिलं मित्रांनो, जर कोण चॅनलला नवीन आला असेल तर त्यांनी पहिला चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग असा असणार आहे की आपल्या हिवाळ्यामध्ये पोपटी आणि कौल फ्राय बनवण्याचे कार्यक्रम खूप जण करत असतात. बट त्या कौल फ्राय आणि पोपटी बनवण्याचे कार्यक्रम आपण कशा पद्धतीने करणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहे आणि कोण कोण येणार आहे ते सुद्धा दाखवणार आहे. तर चला, आता ही गाडी आलेली आहे. आता कोण कोण समजणार आहे. आता फोकस लागलेला आहे आता सचिन पाटील आणि हा आहे राहुल गायकर. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमची काय काय सामग्री असणार आहे. तर आता तुम्हाला दाखवतो. या आहेत तुरीच्या शेंगा, या आहेत वालाच्या शेंगा, अंडी आहेत, या आहे आपलं चिकन आणि हे आपले ते तेल वगैरे ते आपले कौल फ्राय बनवण्यासाठी आणलेलं आहे. आणि हे आपला एव्हरेस्ट मसाला आहे. आणि सामान असणार आहे. अजून फ्रेंड लोक येणार आहेत तर ते आल्यानंतर काय काय आणणार ते बघू. नाही आणलं तरी प्रॉब्लेम नाही, यामध्ये होऊन जाईल आपलं. मित्रांनो, तुम्ही बघू शकता सचिन पाटील आणि जयेश गायकर आता चिकन तोडायला लागल्यापर्यंत आम्ही मारबडीचा पाला न चाललोय. अरे कहना क्या चाहते हो? तर मित्रांनो, आपला मारबडीचा पाला घेऊन आलेला आहे. तर मारबडीचा पाला आपल्याला लागणार आहे ते पोपटी बनवण्यासाठी. तर आता आम्ही चिकन वगैरे तो साफ करून झालेला आहे. आता आम्ही थोडी विश्रांती घेतो. आता आमचे दुसरे मित्र येणार आहेत. ते आता मित्र आल्यानंतर हा जयेश गायकर लय पाला तो लांब हा बोलतो तर फुकट खाव येतं. आता फुकट खाऊ असं बोलावं नाही माणसाने, पण तरी पण आता जाऊ द्या. तर असंच कंटिन्यू राहा. तर आता ते आल्यानंतर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आम्ही कौल फ्राय बनवण्यासाठी पहिला चिकन धुवून घेतला. त्यानंतर चिकन पद्धतीने आपल्याला पाहिजे तसे ते आपण कटिंग केलं. त्यानंतर आता आम्ही टाकतो एव्हरेस्ट मसाला. ते एव्हरेस्ट मसाल्यानंतर आता मी बघू शकता आता मीठ टाकल्यानंतर हळद वगैरे मसाला वगैरे टाकल्यानंतर आता कालवण्याचा पद्धत चालू झाली आहे. तर आपल्या जयेश गायकर आहे इकडे बघ, लाजू नको. आमचं काम करून द्या मला. काम तो तुमको ही करना पड़ेगा. आणि आपला राहुल गायकर आपल्या गावाचा पहिला बॉलर मानला जातो. हा ब्लॉग आम्ही सेलिब्रिटी होण्यासाठी नाही तर काही क्षण आठवणीत राहण्यासाठी आम्ही बनवत आहे. गिंजर गार्लिक पेस्ट म्हणजे आपल्या पद्धतीने अद्रक आणि लसणाची पेस्ट ओळखली जाते. तर तशा पद्धतीने टाकली जाते अद्रक लसणाची पेस्ट. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा मारबडीचा पाला आहे. तुमच्या भाषेमध्ये काय बोलतात त्याला आता आम्हाला माहित नाही. आता आपण टाकला हा मीठ. फार नको खारू होला मग ते मिठाचा काही प्रमाण समजे नाही आपल्याला. याच्यानंतर आपण आपल्या केळीची पानं टाकणार आहे. आपण चिकन टाकणार आहे. तर मित्रांनो, असंच तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू राहा. या शेंगा शिजवायच्या ना का त्याच्या वरच्या लपडा मित्रांनो, अशा प्रकारे पूर्णपणे झालेला आहे. असेच कंटिन्यू राहा. पुढे काय करायचं आहे ते मी दाखवतो. इटा टाकल्यानंतर आम्ही पेंडा टाकलाय. पेंड्यानंतर आम्ही आता डबा उलटा ठेवलेला आहे. उलटा ठेवल्यानंतर आम्ही परत पेंडा टाकणार आहे. आमची ही रेडी झालेली आहे. आता प्रोसेस पूर्ण झालेली आहे. तर आता ते मित्र लोक येणार आहेत. ते मित्र पैसे पण नाही दिलं काही. कोण आहे हे लोक? मित्र आहे ना, प्युअर व्हेज आहे पण तरी पण तो आपल्यासाठी कार्य करतो. म्हणजे मित्रांनो, चुला बनवण्याचा गावठी पद्धत तुम्ही बघू शकता. आता आम्ही कसं बनवणार आहे. मी अशीच कंटिन्यू राहा. गावठ्या पद्धतीने आम्ही चुला करणार आहे. कहां से आते हैं? हे करा रे बाबा त्यांना फोन. कवा येतील अजून लय टाइम लागेल बघा. तर बोला काय भूक लागली तर आम्हाला. आम्ही तरी रेडी करून ठेवले बाई. आग पेटवले. तर मित्रांनो, आता तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर आता आपण पीस टाकणार आहे. पीस टाकल्यानंतर अशा पद्धतीने तेल फिरवलं जातो. लाईट कमी पडली नाही लावल्या. लाईट तिकडे गेली. भरपूर लाईट झाली तरी मग आपल्याला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता कोण आलेलं आहे. नेम पाटील आले आहे आपले. आता भरपूर वेळ झाले त्यांना. आता आम्ही 5 जण जमलेलो आहे. आता आमचे एक मित्र आहे आता बाकी अजून आल्यानंतर कोण असणार आहे ते दाखवणार आहे आम्ही तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही आता पोपटी पेटवण्यात येत आहे. लगा के शेंगाची चौथी एकदम हटके नया, मच्छी मटाचे हटके नया.
बघा मित्रांनो, दोन्ही साईडून प्रोसेस चालू आहे. इकडे आपली पोपटी आहे आणि या साईडला कौल फ्राय बनवायला नवीन पाटील आलेला आहे. तर नवीन अशी सुरुवात करायला अँटिंग पीस आहे तो. बॉडी बॉडी बघा तुम्ही, 6 वर्ष झाली जिम करतो भाई. सचिन पाडे यांची बॉडी बघा तुम्ही. आई असं दादा साधा जिमला आता हा सचिन पाटील ब्लॉग बनवलेलेस की काम करायलेस? भाई आपलं कामच ते ब्लॉग बनवणं. तर मित्रांनो 8:30ला आपण चालू केलेलं, आता वाजलेले आहेत 8:50 झालेले आहेत. आता आपण बघू शकता तुम्ही कौल फ्रायचं आपले पीस आहेत काढायचे. रंगा बिल्लाची जोडी हरामी हो मित्रांनो तुम्ही बघू शकता. आता आकाश म्हात्रे हा मित्र आलेला आहे आपला. तुम्ही बघा आता काय आणले ते दाखवा तुम्ही आम्हाला. पहिला आम्ही तुमच्याकडे ऑर्डर दिलेली होती. चिवडा, शेजवान चटणी, अरे कहना क्या चाहते हो? आपली चायनीज चटणी आणली. ही स्प्राईटची बॉटल आणलेली त्याने. शॉपवर आमचा आकाश म्हात्रे मित्र आहे. तुम्ही बघू शकता तुम्ही. काय तेजस? आता तुम्ही आता कौल फ्राय चालू आहे आपला. आमची बसण्याची सोय चटई वगैरे घेतलेली आहे आम्ही. मित्रांनो तुम्ही बघू शकता. आता काय पोपटीचा डबा पलटी करायला घेतला आपण. पूर्णपणे शिजली असेल ही माझ्या अंदाज मध्ये. काही शंका नाही. पीस कुठून आली? त्याला चालत तो हे बघ. आम्ही त्या पडद्यामध्ये पलटी करणार आहे. तुम्हाला ते पण दाखवणार आहे कशा पद्धतीने पलटी करणार आहे. आपण पलटी मारणार आहे. पोपटी पलटी मारलेली आहे आपण. खुशी झालेली आहे आपल्या भाऊला. माझ्या शिंगात तर मित्रांनो ऑलरेडी आपली पोपटी झालेली आहे आणि आता आम्ही टेस्ट करतोय कसं काय झालंय. आणि हे बघा आम्ही चिकनचा डब्बा घेतला. आता एक नंबर झालेला आहे. तेव्हा बघितलं एक नंबरच आहे. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आम्ही खातोय. आता हे बघा हे फ्रेंड लोक बसले आपले खायला. तर मित्रांनो आपली पोपटी आता खाऊन झाली. आता आपण शेकायला जाणार आहे. आता तर बघूया. आता चला. ब्लॉग मध्ये कोण नवीन आला असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, आता ब्लॉग आपण इथे एंड करणार आहे. आणि ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. निश्चित पुढचा ब्लॉग तुम्ही बघू शकता. तर चला बाय बाय.